सहयोगिताने आपण पाहताय भारतीय जनमत न्यूज आणि पाहूयात आता सविस्तर वृत्त। डॉक्टर डी.वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय व संशोधन केंद्र पिंपरी येथे एक 18 महिन्याच्या मुलाच्या पोटामध्ये गर्भ आढळला। ही दुर्मिळ घटना असल्याचं सांगण्यात येत आहे। याला वैद्यकीय भाषेत फिट्स अँड फिटू असे म्हणतात। या बाळाच्या सर्व तपासण्या करून हा अविकसित मृत गर्भ काढण्याचं आव्हान डॉक्टरांसमोर होतं। अत्यंत गुंतागुंतीच्या शस्त्रक्रियेद्वारे अर्धा किलो वजनाचं मृत गर्भ काढण्यात डॉक्टरांनी यश मिळाले। नेपाळमधील रहिवासी असलेल्या महिलेची 18 महिन्यांपूर्वी प्रसूती झाली होती। त्यांना मुलगा झाला होता। या बाळाच्या दिवसेंदिवस आरोग्याच्या तक्रारी होत्या। त्याचं पोटही या दरम्यान वाढत होतं। त्याच्या उपचारासाठी बाळाच्या आई वडिलांनी पिंपरीच्या डॉक्टर डी.वाय. पाटील रुग्णालयाच्या बालरोग विभागातील डॉक्टर शैलजा माने यांच्याकडे प्राथमिक तपासणी केली। बाळाच्या आरोग्याबाबत त्वरित सर्व विभागांशी समन्वय साधून उपचार सुरू केले। आईच्या पोटात 2 गर्भ तयार झाले होते। त्यातील एक गर्भ दुसऱ्या गर्भाच्या शरीरात गेल्यामुळे ही स्थिती निर्माण झाली। पुढे जन्मानंतर ही बाळाच्या शरीरातील ही गाठ वाढत होती। त्यामुळे बाळाला योग्य व पूर्ण पोषण मिळत नव्हते। 5 लाख बालकांमधून अशी एक दुर्मिळ घटना पुढे येते। हा मृत गर्भ काढण्यासाठी शस्त्रक्रिया करणे अत्यंत गरजेचं होतं। याची कल्पना रुग्णांच्या नातेवाईकांना दिली होती। रेडिओलॉजिस्ट डॉक्टर विकास जाधव, डॉक्टर संजय खळदकर यांनी रुग्णाची सोनोग्राफी व सिटी स्कॅन अहवालाचं मूल्यमापन। त्यानुसार हा गर्भ मृत असल्याचं तपासणीअंती निष्पन्न झालं। ही गाठ वेगळी करणं हे फार मोठं आव्हान बाल शल्य चिकित्सकांसमोर। त्याप्रमाणे बाळाच्या सर्व आरोग्य तपासण्या करून शस्त्रक्रिया करण्याचं निश्चित झालं। त्यानुसार मोठ्या रक्तवाहिन्या, यकृत व मूत्राशय, आतडे या अवयवांना कोणताही इजा न करता ही संपूर्ण गाठ काढण्यात शस्त्रक्रिया विभागाचे प्रमुख डॉक्टर प्रणव जाधव व त्यांच्या टीमला या घटनेत यश मिळाले। पुढे डॉक्टर जाधव म्हणाले, आमच्या टीम मधील कुशल अनुभवी शल्य चिकित्सक व इतर तज्ञांच्या मदतीनं उपलब्ध अद्ययावत तंत्रज्ञान यामुळे हे शक्य झाले। शरीराबाहेर काढलेल्या गर्भगाठीचं परीक्षण करत पॅथॉलॉजी विभागाच्या प्रमुख डॉक्टर चारुशीला गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर विद्या विश्वनाथ यांच्या टीमकडे ते पाठवण्यात आले। त्याच्या या सर्व तपासण्या केल्या असून गाठीपासून त्या बालकाला कोणताच धोका व दोष नसल्याचं स्पष्ट झाले। गर्भगाठीचं वजन 550 ग्राम असून परीक्षण मध्ये हात व पायाची बोटे, त्वचा, केस, हाडे तसेच मायक्रोस्कोप मध्ये इतरही अवयव दिसून आले। याला हे फिट्स अँड फिटू असल्याचं निदान झालं। या 18 महिन्याच्या बाळाचे प्राण वाचवण्यात डॉक्टरांना यश मिळालं असून हे बाळ आता इतर बालकांप्रमाणे सामान्य जीवन जगू शकते। त्याच्यावरील सर्व उपचार पूर्ण झाले असून त्याला आज घरी सोडण्यात आले। रुग्णाच्या आई वडिलांनी सर्वांचे आभार मानले। या यशस्वी शस्त्रक्रियेत सहभाग सर्वांचे बालरोग विभाग प्रमुख डॉक्टर शरद अगरखेडकर यांनी कौतुक केले। मी डॉक्टर चारुशीला गोरे, एचओडी पॅथॉलॉजी, डॉक्टर डी.वाय. पाटील मेडिकल कॉलेज। मी डॉक्टर अर्चना बुच, प्रोफेसर इन पॅथॉलॉजी। मी डॉक्टर विद्या विश्वनाथन, प्रोफेसर इन डिपार्टमेंट ऑफ पॅथॉलॉजी। आम्हाला साधारण 26 फेब्रुवारीला पोटातला 18 महिन्याच्या बाळाचा पोटातला गोळा जो 1.5 किलोपेक्षा जास्त वजनाचा होता, अर्धा किलोपेक्षा जास्त वजनाचा होता, तो मिळाला। आणि जर आपण हा गोळा पाहिला तर तुम्हाला दिसेल की इथं बाळाचा एक पाय दिसतोय आणि ही त्याची बोटं आहेत। नंतर तो गोळा जेव्हा आम्ही उघडला त्यावेळी त्याच्यात वेगवेगळे पार्ट दिसत होते। हे हाड तुम्ही पाहू शकता, हे पूर्ण हाड आणि हा पुढचा पंजा। नंतर इथं बाकीचे हाडं बघू शकता। इथं मध्ये मांसल भाग आहे आणि ह्या विविध भागांचे आम्ही सेक्शन घेतले आणि त्याचं मायक्रोस्कोप खाली परीक्षण केलं। त्या परीक्षणामध्ये विविध पार्ट त्याच्यातही दिसलेले आहे। त्वचा दिसली आणि बाळाचे वेगवेगळे डेव्हलपिंग पार्ट दिसले आणि ते सगळं बघून त्याला आम्ही फिटस इन फिटो असं डायग्नोसिस दिलं आणि आमची सगळी टीम याच्यासाठी कार्यरत होती। प्रणव जाधव, एचओडी पीडियाट्रिक सर्जरी डिपार्टमेंट, डी.वाय. पाटील मेडिकल कॉलेज, पुणे। जेव्हा ही केस आम्हाला रेफर करण्यात आली फिटस इन फिटूची ऑपरेशनसाठी, तेव्हा बाकी सगळे प्री ऑप इन्व्हेस्टिगेशन रुटीनली आम्ही करून घेतले, ॲनेस्थेटिक फिटनेस करून घेतला। केस इन डिटेल डॉक्टर विकास जाधव यांची डिस्कस केली, ॲनाटॉमिकल रिलेशन्स आणि बाकीच्या गोष्टींसाठी, आणि मग आम्ही ऑपरेशनसाठी ती केस घेतली। जेव्हा ऑपरेशन करताना आम्हाला असं आढळून आलं ही गाठ जी आहे ती यकृत आणि उजव्या बाजू किडनी या दोन्हीमध्ये ती गाठ होती आणि सगळ्या मोठ्या रक्तवाहिन्या, म्हणजे त्याला आपण इन्फिरियर वेना केव्हा म्हणतो, ॲओर्टा म्हणतो, आणि किडनीच्या रक्तवाहिन्यांना ही गाठ पूर्णपणे चिटकलेली होती। तेव्हा ह्या सगळ्या रक्तवाहिन्या व्यवस्थित सेपरेट करून कुठल्याही यकृताला, किडनीला किंवा आतड्याला इजा न होता गाठ पूर्णपणे काढणं हे अत्यंत जोखमीचं व गुंतागुंतीची शस्त्रक्रिया होती। पण हॉस्पिटलमध्ये अद्ययावत ऑपरेशन थिएटर, अद्ययावत इन्स्ट्रुमेंटच्या सहाय्याने आमच्या पीडियाट्रिक सर्जरी डिपार्टमेंटला मी, डॉक्टर वजय, डॉक्टर अश्लेषा, डॉक्टर दिनेश, डॉक्टर आदर्श, डॉक्टर भागवत
डॉक्टर संजय राऊत या सर्वांच्या सहकार्याने आम्ही ते गाठ पूर्णपणे काढण्यात अत्यंत यशस्वी झालेलो आहोत. बाळ आता सध्या अतिशय छान परिस्थितीमध्ये असून फुल फीड ओरली घेते अँड नाव ही इज फिट टू डिस्चार्ज इन 1 or 2 days. थँक्यू. नमस्कार. हा 18 महिन्याचा मुलगा नेपाळहून खास त्याचा जो मेडिकल प्रॉब्लेम आहे हा मॅनेज करण्यासाठी रेफर केलेला होता. जेव्हा हा मुलगा आला तेव्हा त्यांनी त्याच्या आईबाबांनी सांगितलं की जन्मल्यापासून त्या मुलाचं पोट जे आहे ते फुगलेलं होतं आणि तिथल्या काही डॉक्टरनी सांगितलं होतं की त्याच्या पोटामध्ये गाठ आहे आणि त्याचा इलाज करायला हवा. तोपर्यंत सोनोग्राफी वगैरे काहीही केलेली नव्हती आणि जेव्हा इथे आल्यानंतर सोनोग्राफी केली तपासण्यामध्ये सुद्धा गाठ जाणवत होती उजव्या बाजूला आणि ती गाठ मोठी असल्यामुळे त्या बाळाला वजन वाढत नव्हतं, त्याची वाढ होत नव्हती आणि त्यामुळे आम्ही सोनोग्राफी आणि CT स्कॅन MRI सगळे करून असं निदान झालं की त्याच्यामध्ये फिटस इन फिटू ही जी खूप रेअर कंडिशन आहे 5 लाखांमध्ये एक अशी केस मिळते आणि ती केस आम्ही पिडियाट्रिक सर्जरीला रेफर करून त्यानुसार मग नंतर पुढची मॅनेजमेंट केली जी खूप यशस्वी पद्धतीने झाली. एक खूप छान टीमवर्क झालं आणि त्याच्याबद्दल पेरेंट्ससुद्धा खूप खुश आहेत आणि ते बाळाने पण नंतर खूप चांगला रिस्पॉन्स दिलेला आहे. त्या बाळाचं जे निदान झालं फिटस इन फिटू म्हणजे एक गर्भ जुळे जेव्हा आईच्या गर्भामध्ये वाढत असतात तेव्हाचा जो काही प्रॉब्लेम होतो तेव्हा एक गर्भ कमी वाढतो आणि तो दुसऱ्या गर्भाच्या शरीरामध्ये जाऊन त्याचं शोषण करायला लागतो. अशा पद्धतीने ही जी गाठ आहे ही वाढत होती जसं बाळ वाढत होतं आणि त्यामुळं ह्या बाळाचं जे आहे न्यूट्रिशन पण अफेक्ट होत होतं आणि त्याची वाढ व्यवस्थित होत नव्हती. त्यामुळे ही गाठ काढणं हे आवश्यक होतं जे एक दुसऱ्या गर्भ होता आणि हा डेव्हलपमेंटल ॲनॉमली खूप रेअर आहे 5 लाखांमध्ये एक आहे आणि त्याच्यामुळे ऑपरेशन करण्याचा हा निर्णय घेतला आणि पिडियाट्रिक सर्जरीला ही केस रेफर करण्यात आली जी त्यांनी खूप छान पद्धतीने मॅनेज केली. थँक्यू. मी डॉक्टर शरद आगरखेडकर बालरोग विभागाचा विभाग प्रमुख आहे. मला ते अतिशय अभिमान वाटतो की 5 लाखामध्ये एक असलेली ही केस आपल्या हॉस्पिटलमध्ये आली. डॉक्टर शैलजा माने यांच्या युनिटमध्ये ॲडमिट झाली आणि त्यांनी त्याचा पाठपुरावा करून पूर्ण कार्ड निदान केलं आणि ते निदान केल्यानंतर पिडियाट्रिक सर्जरी आणि ॲनेस्थेशिया यांच्या सहकार्याने ती केस पूर्णतः व्यवस्थित उपचार होऊन ऑपरेशन होऊन आता बाळ इतकं व्यवस्थित आहे की आता ते घरी जायला तयार आहे. मला यात विशेष नमूद करायची गोष्ट अशी की डॉक्टर विकास जाधव यांनी ऑपरेशनच्या मध्ये सुद्धा सोनोग्राफीसाठी 5-6 तास ते थांबले आणि या सगळ्या गोष्टीचं त्यांनी रेकॉर्ड केलेलं आहे. जगामध्ये अतिशय दुर्मिळ असलेली अशी ही केस आणि आता नेपाळमध्ये वैद्यकीय व्यवस्था इतकी प्रगत नसल्यामुळे हे लोक तिथून भारतात आले आणि आपल्या भारतात नेपाळी लोक असतातच परंतु त्यांना ही सगळी उपचार पद्धती इथे अतिशय अल्पशा दरात आपल्या संस्थेने मोफत त्यांना करून दिलेली आहे आणि ह्या अशा पद्धतीने इतकं अद्ययावत असं हॉस्पिटलची सर्व सुविधा या गरीबातल्या गरीब पेशंटसाठी आणि अतिशय दुर्गम भागातून आलेल्या बाळासाठी आपण केलं आणि आम्हाला आनंद वाटतो की बाळ इतकं व्यवस्थित होऊन घरी जाते ते इतकं खेळतंय आणि त्याला आता इतक्या वेळा आम्ही रेकॉर्डिंग करताना बांधून ठेवल्यासारखं वाटतंय म्हणून तो किटकिट करतोय. परंतु ही अशी केस इथं उपचार झाले त्याला शैलजा मानेंनी ते निदान केलं. विकास जाधवनी ते व्हिडिओज पाठवले माझ्याकडे झाल्या आणि ते पाहूनच आम्ही एकदम आश्चर्यचकित झालो. प्रणव जाधव आणि त्यांच्या टीमनी आदर्श हेगडे अनिरुद्ध अश्लेषा या सर्वांनी ते ऑपरेशन सर्जरीचं 5-6 तास ऑपरेशन थिएटरमध्ये 5 तास ऑपरेशनला लागले पण ॲनेस्थेशियाचं काम आधीच सुरू झालं होतं. त्यामुळे ॲनेस्थेशियाच्या लोकांनी एपिड्युरल इतक्या लहान मुलांमध्ये हे अतिशय कौशल्याचं काम आहे आणि ते कौशल्याचं काम या ॲनेस्थेशिया टीमनी केलं आणि सोनल पेटावकरांचा विशेष उल्लेख करावा असा वाटतो की अशा केसेस करताना जे एक्सपर्टीज लागतं जे तज्ज्ञ माणसं लागतात ते आपल्या DY पाटीलमध्ये उपलब्ध आहेत आणि प्राध्यापक सोनल कटावकर यांनी ते अतिशय छान काम केलं आणि त्यांना मार्गदर्शन त्यांच्या विभाग प्रमुख डॉक्टर स्मिता जोशी यांनी केलं. अशा पद्धतीने ही सर्व टीम या बाळाच्या या उपचारामध्ये गेले 2-3 आठवडे राबत होती आणि आता आम्हाला अतिशय आनंद होतो की बाळ व्यवस्थित घरी जाते आणि मला असं वाटतं की ते इथेच राहावं तर त्यांनी नेपाळ जाऊ नये परंतु ही केस वैद्यकीय नियतकालिकामध्ये प्रकर्षाने नोंदली जायला पाहिजे असं मला वाटतं आणि हे
हा एक मानाचा शिरपेच आहे डी वाय पाटील हॉस्पिटलमध्ये, जेथं डॉक्टर पी डी पाटील चान्सलर यांनी हे सगळं इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलेलं आहे. डॉक्टर भाग्यश्री पाटील या प्रो चान्सलर आहेत, त्या आम्हाला कायम उत्तेजन देत असतात आणि आम्हाला सर्व गोष्टी करायला सांगत असतात. डीन डॉक्टर भवाळकर ज्यांचा कायम आम्हाला पाठिंबा असतो या अशा गोष्टी करण्यामध्ये, आणि ब्रिगेडियर अमरजीत सिंग ज्यांनी या संस्थेच्या वाढीमध्ये हातभार लावलेला आहे. अशा पद्धतीने सर्व लोकांच्या सहकार्याने ही केस इथे इतक्या चांगल्या पद्धतीने केली गेली आहे की हे विशेष नमूद करायला पाहिजे की हे टीमवर्क आहे आणि सगळ्यांनी मिळून ह्याच्यामध्ये हातभार लावलेला आहे. प्रत्येकाने थोडा थोडा त्याचा भाग उचललेला आहे, पण मोलाचा वाटा हा सर्जन, ॲनेस्थेटिस्ट आणि अल्ट्रासोनोलॉजिस्ट यांचा आहे. बाकी सपोर्टची काळजी आम्ही पीडियाट्रिक डिपार्टमेंटने घेतली, तर याबद्दल मी विशेष अभिनंदन करतो ह्या टीमचं. आणि ह्या केसच्या माध्यमातून हे सामान्य लोकांपर्यंत पोचलं तर ही गोष्ट काय आहे हे लोकांना कळेल. आणि अशा अवघडातल्या अवघड केसेस इथं केल्या जातात. आणि हे केस जेव्हा आम्ही आमच्या बालरोग तज्ज्ञांशी बोललो तेव्हा त्यांना आश्चर्य वाटलं की इतक्या अवघडातल्या अवघड केसेस तुम्ही कशा करता, हे त्यांनी सुद्धा ॲप्रिशिएट केलं. तर हे असं अवघड काम लीलया पेलुनिलय, शिवधनुष्य, शैलजा, प्रणव आणि विकास यांनी आणि सोनल यांनी पेललेलं आहे. मी फक्त नाममात्र, परंतु ते काम चांगलं झालं आणि ही संस्था या दृष्टीने खूप मोठं काम करते आणि याचं नावारूपास आलेली आहे. अधिकाधिक आम्ही काम करू, आम्हाला मॅनेजमेंटचा पूर्णतः सपोर्ट राहील. आणि विशेष करून आमचे यशराज पाटील यांचा विशेष आमच्या पीडियाट्रिक वॉर्डावर लक्ष असतं आणि पीडियाट्रिकमधल्या घडलेल्या प्रत्येक गोष्टीवर त्यांचं बारीक लक्ष असतं. हे मला इथे नमूद करावंसं वाटतं. धन्यवाद. सोनल खटावकर, पीडियाट्रिक ॲनेस्थेशिया डिपार्टमेंट, प्रोफेसर, डी वाय पाटील हॉस्पिटल, पिंपरी. अतिशय गुंतागुंतीची शस्त्रक्रिया सुनियोजित पद्धतीने पूर्ण भूल देऊन सेंट्रल लाईन, आर्टेरियल लाईन तसेच टेम्परेचर मॉनिटरिंग देऊन करण्यात आली. शस्त्रक्रियेदरम्यान जी वेदना होते ती वेदना कमी करण्यासाठी म्हणून आम्ही इपिड्युरल कॅथेटर म्हणजेच पाठीतून एक कॅथेटर टाकण्यात आले, ज्याच्याने शस्त्रक्रियेदरम्यान आणि शस्त्रक्रियेनंतर आम्ही त्याला वेदनाशामक औषधे दिले. शस्त्रक्रियेच्या दरम्यान जो रक्तस्राव झाला तो कंट्रोल करण्यासाठी आम्ही ब्लड ट्रान्सफ्युजन दिले. आणि जेव्हा बाळाचे सगळे व्हायटल पॅरामीटर स्टेबल होते तेव्हा बाळाला भुलीतून लगेचच बाहेर काढले आणि पोस्ट ऑफ ICUमध्ये शिफ्ट केले. ही शस्त्रक्रिया करण्यात आम्हाला यश आले आणि भुलीतूनही बाळ लगेचच बाहेर आले. थँक्यू. हे 18 महिन्याचं मेल चाइल्ड बाळ जेव्हा रेडिओलॉजी डिपार्टमेंटला सोनोग्राफी आणि CT स्कॅनसाठी आलं त्यावेळेला आम्ही तर बघितलं आणि एक मोठं मास जे रिट्रोपेरिटल एरियामध्ये होतं आणि विच वॉज डिस्प्लेसिंग लिव्हर आणि राईट किडनी डिस्प्लेस करत होतो आणि IVC वगैरे डिस्प्लेस करत होतो. त्या पेशंटमध्ये आम्हाला ओव्हला ॲम्ब्युलन्स जो ॲनेन्केफलिक डेड फिटसमध्ये तो दिसतो तो आम्हाला सापडला. त्यावर आम्ही कन्फर्म केलं इट्स ॲनेन्केफलिक फिटस इन द रिट्रोपेरिटल एरिया ऑफ द मेल चाइल्ड आणि ते CT स्कॅनवर पण कन्फर्म झालं. मग ती केस आम्ही परत पीडियाट्रिक्सकडे पाठवली. थँक्यू. मेरा नाम उपेंद्र ठाकुर है. मैं बच्चे के उपचार के लिए इंडिया के महाराष्ट्र पुणे में राहवेर मस्ती बस्ती में रहता हूँ अभी. लेकिन मेरी बच्चे बचपन से बीमार था, लेकिन गांव में डॉक्टर ने बताया कि इसका पेट में अंदर में गांठ था, इसको उपचार करने के लिए काठमांडू भेजना पड़ेगा बोला. लेकिन हम गरीब आदमी है इसलिए वो काठमांडू नहीं जा पाया. इसलिए अभी 1.5 साल का है बच्चे. अभी गांव में वो पिता ने बताया इसको उपचार करने के लिए इंडिया चले जा बोला. इसलिए अभी मैं DI पाटिल हॉस्पिटल में बच्चे के उपचार हो रहा है, सफल हुआ. इसके लिए बहुत बहुत धन्यवाद देता हूँ DI पाटिल हॉस्पिटल का डॉक्टर लोग को हृदय से नमन करता हूँ. अभी मेरा बच्चा अच्छा है. इतने ही. बातमीपत्रात वेळ झाली तेच थांबण्याची. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा भारतीय जनमत.
आपण पाहत आहात भारतीय जनमत, आपला चॅनल.